वाजंत्री वाजवत आहेत आणि मी सगळ्यांची नजर चुकून पळून गेलो म्हणजे त्या माईकवर नाव असल्यावरती एक शेगाव गावाचं नाव आहे, त्या गावापर्यंत मी पळून गेलो आणि मग 5-6 लोक माझ्या पाठीमागे मला धरायला तिकडे आले. त्या घोडेवाल्याला माहीत नाही, त्या वाजंत्रीवाल्याला माहीत नाही, नवरदेव कुठे काय सगळे आठवण पडले. आणि आता प्रश्न असा होता की लग्न लावायचे पण लग्न घालायला कपडे कुठे, कपडेच नव्हते घालायला. निदान बऱ्यापैकी तरी असेल पाहिजे, सूट कोट वगैरे सोडून द्या, पण साधी कपडे तरी पाहिजे, पण ती नव्हती माझ्याकडे. मग अशा वेळेला माझे काही कारण तो मुकादम हे सगळं काम करत असताना काही चुकीच्या गोष्टी करायला सांगत होता मला की ह्या त्याच्या फायद्यासाठी मी ह्या गोष्टी कराव्यात. हो हो, खडकी दापोलीला एस टीचं वर्कशॉप आहे. त्यावेळेला काशीकर नावाचे की मग मी फक्त 7:30 काळ टच केले, 6:29 पण नाही आणि 6:31 पण नाही. मी लवकर गेलो तरी थांबायचो आणि येणाऱ्या कामगारांना तुझं काळ पंच करून घे. ते तसं पाहायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळामध्ये त्यांच्याकडे रेकॉर्ड असेल तर मी एकमेव कामगार असा आहे की 6:30 काढ. मोस्ट पंक्च्युअल संपाचं वातावरण तेव्हा थोडंसं अडचणीचं झालं. त्यावेळेला कारण मी सोमवार पेठेत पोलीस नाहीत राहायचे, तर त्या ठिकाणी त्या संपात भाग घेतलेल्या 18 लोकांना अटक केलेली होती आणि त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. नंतरच्या काळामध्ये आम्हाला बोलवलं, बाकीची सगळी गेली, मी फक्त एकटा गेलो नाही. कारण तो परत मला आताच्या महिला उद्योगमध्ये काम करायला होतं आणि मला तिथं जरा फ्युचर वाटायला लागलं. त्यामुळे मी ते टेल्को गुडी सोशल वेलफेअर सोसायटी नावाची त्यांची संस्था होती, तिथं मी जॉईन केलं. पण तिथे काम काय होतं? तिथं सगळ्या महिलाच होत्या. टेल्को कर्मचाऱ्यांची एक बायको, बहीण किंवा आई या तिघी प्रत्येकाने तो कोणतरी जॉब मिळायचे. म्हणजे खऱ्या अर्थाने लालासाहेब वृंदावनामध्ये कशामध्ये वृंदावन हो वृंदावनामध्ये गेलो आणि मला म्हणजे मलाच माझ्या आयुष्याला जी कलाकृती मिळाली ती तिथून मिळाली. त्या महिला माझ्यावरती म्हणजे सांगायला की राखी पौर्णिमेच्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी, राखी पौर्णिमेच्या दिवशी माझे दोन्ही हात मला कमी पडायचे, सगळ्या लोकांच्या राखी बांधायचे आणि दिवाळीच्या वेळेला सगळ्यांच्या घरी डबे मला घ्यायचे नारळाचे. आणि त्यांनी मग त्यांना असं वाटायचं लग्न झालं आहे, मला 3 मुलं आहेत, 5 रुपये पगार रोजचा पगार 5 रुपये, याचं काय होतं. त्यामुळे टेल्कोचे सगळे अधिकारी जे आहेत ते तिकडे आले, वरिष्ठ अधिकारी, की ह्या महिला माझ्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करायचं की याला टेल्कोत लावा, टेल्कोत लावा वगैरे. तर प्रत्येक त्याच्या पद्धतीनं ते हो नाही असं करायचं. एक दिवस मग त्यांनी काही झालं की मला बोलवलं गेलं म्हणजे निरोप कोणाचा गेला तेव्हा मुळगावकर साहेब चेअरमन होते, सुमंत मुळगावकर. सुमो ही गाडी आणि त्यांच्या मिसेस ज्या होत्या लीलाताई मुळगावकर, त्या फार मोठ्या समाजसेविका होत्या. त्या गमतीनं असं म्हणायचं की आमच्या नवरा बायकोची एक विमानतळावरती होती की हे त्या विमानानं जातात आणि मी ह्या विमानानं उतरलेली असते. म्हणजे दोघे इतके बिझी होते त्या काळामध्ये. आणि त्यांना बाकीच्या महिलांनी विनंती केल्यानंतर त्यांना माझा स्वभाव आवडायला लागला. आणि मग एक दिवशी त्या लीलाताई मुळगावकरांना पुरणपोळीचं जेवण घ्यायचं होतं आणि त्याची जेवणाची व्यवस्था केली ती भांडारपूर रोडला प्रदीप नावाचा बंगला आहे त्याच्या टेरेसवर. आणि त्याच वेळा ह्या महिला म्हणल्या याच्यासाठी काहीतरी करा. मग 5-6 महिला आणि 2 मोठे अधिकारी आणि ते साधारण मी सापडलो. त्यांनी माझ्या मोठ्याला धरलं, चल म्हणजे आमच्यावर जेवायला, आणि तिथं जेवायला घेऊन गेल्या मला प्रदीप बंगल्याच्या टेरेसवर. आणि तिथून जेवण झाल्यानंतर मग त्या एक मोठे अधिकारी होते डिव्हिजनल ब्लॅक हेड, त्यांना सांगितलं याच्यासाठी काहीतरी करा, गरीब मुलगा आहे, प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे असं. मग त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला आंबेसीतून पाठवलं मला कंपनीवर आणि मला कंपनीमध्ये बोलवून घेतलं त्यांनी. आणि मग मी म्हटलं तर ते सांगितलं इथं तर पडतात, इथं टर्नर थिएटर टेंडर अशी पाहिजे, तुझ्या इथं काहीच नाही. पण असू दे म्हणजे मॅडमनी सांगितले तू धीर सोडू नकोस, वेळ आली की मग तुला करतो आम्ही. आणि त्याच काळामध्ये तिथं एक हाऊसकीपिंगचं कॉन्ट्रॅक्ट होतं, आर्मी सोसायटीचं मॅकेस्कोचं, त्याच्याबरोबर
बरं. तर ती रिप्लेसमेंट कोणतरी पाहिजे होती. मग त्या साहेबांनी तेवढं डोक्यात ठेवलं होतं, मला बोलवून घेतलं. आणि 2-3 शब्द जमा करतोस ना, उद्यापासून हॉस्पिटलचं कॉन्ट्रॅक्ट तुला. अरे वा. त्यांनी चूक केली ती माझ्या फायद्याची ठरली. आणि त्या दिवसापासून तो दिवस होता 16 सप्टेंबर 1979. त्या दिवसापासून मी तिथे आहे. आजही मी तिथे आहे. आजही मी तिथे आहे. ही सगळी माणसं 200 गोळा करणं अवघड गेलं का? नाही, त्या चिंचवड स्टेशनच्या परिसरामध्ये 3-4 झोपड्या होत्या. बरं. त्या झोपड्यावरती लोक त्यांना रोज ते कुठेतरी कामाला जायचे. तर मी ती एकत्र केली आणि त्याला घेऊन गेलो. बरं. हे सगळं सुरू करताना शेवटी किती नाही म्हटलं तरी एक स्वतःची संस्था, रजिस्टर्ड कंपनी असं सगळं असावं लागतं. काय नावाने कॉन्ट्रॅक्ट मिळालं? त्या वेळेला मग त्या महिला उद्योगाच्या 4 संस्था आणि आम्ही मुलं होतो. तोपर्यंत मी सुरुवातीला एकटा होतो. नंतर एक 12-13 लोकांचा समूह झाला आमचा. आणि मग त्याला त्रिमूर्ती इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी या नावानं सहकारी संस्था स्थापन केली. आणि मग आम्ही सगळे त्याचे भागधारक झालो. आणि आम्ही मग ते त्रिमूर्ती नाव ठेवण्याचं कारण? त्रिमूर्ती नाव ठेवण्याचं कारण असं की तो आमच्यात थोडंसं डिस्प्यूट झाला होता. डिस्प्यूटमध्ये टेल्को ड्वेनी, टेल्को आणि आम्ही हे तिघातही मग त्रिमूर्तीच नाव टाकून ठेवा असं झालं. त्यानंतर मात्र तुम्ही अनेक कंपन्यांची काम केली. एकदा हे हाऊसकीपिंगचं काम सुरू झाल्यानंतर टाटा बरोबर तुमचे सीपी असेल, बजाज असेल, थर्मॅक्स असेल, इस्टेट असेल, हा परिवार वाढतच गेला एकीकडे. दुसरीकडे मी असं ऐकलं की त्यावेळेला पिंपरी चिंचवडच्या प्राधिकरणाचे आयुक्त असल्यामुळे श्रीनिवास पाटील साहेबांकडे मी एक वेगळी विनंती केली. तर ती काय होती? ते पाटील साहेब प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. आणि पाटील साहेबांना असं वाटायचं की सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातले जे कामगार राहायला असतात त्यांनी प्राधिकरणातले प्लॉट विकत घ्यावे. त्या प्लॉटवर त्यांनी हाऊसिंग सोसायट्या बांधाव्यात आणि त्या लोकांनी तिथं राहावं. आणि त्या पद्धतीने सातारकरांनी बऱ्यापैकी अर्ज केले, बऱ्यापैकी प्लॉट मिळवले, तिथं हाऊसिंग सोसायट्या केल्या आणि ते तिथं आनंदात राहतात. मग मला असं वाटलं की प्रत्येक कामगार त्याच्या कुटुंबापुरतं बघतो. या ठिकाणी आपण सातारा, सांगली, कोल्हापूरची अनेक लोक येते. मग आपण पाटील साहेबांची विनंती करूया की तुम्ही आम्हाला मोठा प्लॉट द्या. त्या प्लॉटवर मी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं स्मारक उभं करतो. बरं. आणि तो प्रस्ताव त्यांच्याकडे दिला नाही. अरे वा. जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेतली. बरं. मग पाटील साहेबांनी त्या ठिकाणी 43 गुंठ्याचा प्लॉट दिला की जो त्यावेळेला फक्त मला 10 लाखामध्ये मिळाला. आता 10 लाख मला द्यायला नव्हते. पाटील साहेबांना साहेब माझ्याकडे 10 लाख रुपये नाहीत दिले. ते म्हणजे 2.5 लाखाचे 4 हप्ते दिले. मला चालतंय. वा. मग त्याने ती सूट दिली. मी माझ्या जवळचे पैसे भरून 10 लाखच्या हप्त्यामध्ये त्याला भरले. आणि त्या ठिकाणी ते स्मारकाचं त्याला त्या पूर्णत्वात आलेलं आहे काम ते. पण ते करताना त्यांनी खंत अशी झाली की मी 10 लाखात घेतलेला प्लॉट आज आमच्या चिरंजीवाने एक प्लॉट घेतला माझ्या प्लॉटच्या शेजारी 1.5 कोटी रुपये गुंठ्याने घेतला. म्हणजे प्राधिकरणात आता 1.5 कोटी रुपये गुंठा म्हणून चालला आहे. ते 43 गुंठेचे झाले 67 कोटी रुपये. म्हणजे सुरुवातीला मी 10 लाख दिले पण 10 लाखाची आजची व्हॅल्यू 67 कोटीची झाली. आणि समाधान आहे की त्या ठिकाणी ती मल्टीपर्पज वापरतात. ती लहान मुलांची शिक्षणाची सोय तिथं म्हणजे अभ्यासाची सोय व्हावी, अभ्यासिका त्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी कार्यालयाचं काढलं की त्या ठिकाणी मुलांची लग्न व्हावेत आणि बाहेरून जे लोक आलेले आहेत त्यांची राहण्याची निवासाची सोय होईल. काम करता करता तिथं त्यांना राहण्याची सोय व्हावी. म्हणजे असं लॉजिक टाईप केलं ते. खरं सांगायचं तर पिंपरी चिंचवड औद्योगिक झाली. 2 माणसांचं नाव पूर्वीपासून घेतलं जातं. रामकृष्ण मोरे जे त्यावेळेला संपूर्णतेचा भाग बघायचे आणि त्यांच्या अण्णासाहेब पवार. असं असताना यशवंतरावांचं स्मारक आपण तिथे करावं पिंपरी चिंचवडमध्ये असं मला का? आपण यशवंतराव चव्हाण म्हणणार मंडळी आहोत. आणि यशवंतराव चव्हाणांचा एक आदर्श वेगळाच आहे. ती मोठीच माणसं आहेत. अण्णासाहेब वगैरे मोठे आहेत, रामकृष्ण मोरे मोठे आहेत. माझे दोघांचे संबंध आले होते जवळ. रामकृष्णाजी मोरे साहेबांनी मला मदत केली त्या काळामध्ये. पण म्हटलं की पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्यापैकी कामगार हे आपल्या भागातले आहेत. त्या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या नावाचं जर स्मारक उभं राहिलं तर त्याच्या स्मृती जागृत राहतील आणि आपली सोय होऊन जाईल. यशवंतरावांना प्रत्यक्ष कधी बघितलं, भेटलं? हो, आता संबंध आला होता त्यांचा. काही आठवण नाही, अशा आठवणीमध्ये ते त्यावेळेला फार मोठे ना. आपण कुठे आपण फक्त नाव
समिती असेल मी असेल आम्ही सगळ्यांनी बाहेर वृक्षारोपण केलं. पण ऐकिवात असं आलं की ही जी सगळी जागा आहे या सगळ्या जागेचं पूर्वी काहीतरी गावामध्ये वेगळंच नाव होतं. याला भूताचा मान म्हणायचे. इथं खवीस असायचे, इथे भूतं असायची आणि या इथं कुणीही कधी फिरकायचं नाही असं. म्हणजे आता या वेळेनंतर तर कोणी येतच नव्हतं. बरं, भीती मनात होती त्या काळी लोकांची. पण मग हा भूताचा माळ माणसाचं करण्याचं कारण काय? मला खरं म्हणजे वृक्षारोपणची आवड ही टाटा मोटर्समध्ये लागली. त्या ठिकाणी एवढी शर्मा नावाचे ग्रस्त होते बरं, आणि मुळगाव प्रसाद चेअरमन होते आणि तिथे समाज विकास नावाचा एक विभाग आहे, कम्युनिटी डेव्हलपमेंट. ते कम्युनिटी डेव्हलपमेंट काय करायचं आहे की तिथं त्यांच्या बॅगमध्ये झाडं वाढवायची, रोपं वाढवायची आणि पहिले काही खेळ मंच वगैरे तिकडं ते पिंपरी बुद्रुक वगैरे नावाची गावं होती तिकडे तुमच्या शेतकऱ्यांना द्यायची आणि त्यांच्या शेतात लावायचं आणि त्याचा सगळ्या कारभार माझ्या हातात होता. म्हणजे ती जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे ते करत 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 मला ती आवड निर्माण झाली आणि मी लायन्स क्लबचा अध्यक्ष होतो. लायन्स क्लब ऑफ पुणे निगडी तसा मी अध्यक्ष होतो आणि मला त्या काळी 94-95 बेस्ट प्रेसिडेंटचा अवॉर्ड पण मिळाला. क्या बात आहे. वा. आणि त्या उद्घाटनासाठी आपल्याला सांगायला लागत नाही की त्यावेळेला राजेश खन्ना साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. त्यावेळेला ते खासदार पण होते आणि हिरो पण होते. तर त्यांच्या हस्ते मी पुण्याच्या रेसिडेन्सी क्लबला कार्यक्रम केला होता. अच्छा. आणि त्याचे आवड निर्माण होतो हे गावकऱ्यांना माहिती असेलच पण जे नवीन किंवा ज्यांना काही माहिती नसेल अशांसाठी उत्तर सांगितलं पाहिजे. दादासाहेबांनी वयाच्या 72व्या वर्षी एक वेगळा उपक्रम इथे या निमित्ताने केला. ते म्हणजे 72 वर्ष पूर्ण होत असताना आपल्या आयुष्याचे दिवस किती झाले तर 26,280 आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला 26,280 वृक्षांची लागवड इथे केली या सगळ्या परिसरात. आणि आज जो ग्रीन बेल्ट आपल्याला दिसतोय ना त्याच्यामागची ही एक अत्यंत वेगळी भूमिका आहे असं म्हटलं पाहिजे. एकीकडे हे सगळं करत असताना आपलं गाव सुधारलं पाहिजे, त्यासाठी काम केलं पाहिजे असा सगळा एक विचार घेऊन तुम्ही पुढे जात होता. राजकारणातही काही काळ आपण रमला. हो, थोडे दिवस म्हणजे ते गावकऱ्यांच्या गावातल्या लोकांच्या आग्रहाखातर केलं होतं. आणि काय झालं माझ्या मुलासह राजेंद्रचं जवळ लग्न होतं. त्यावेळेला स्वतः संभाळाच्या कार्यक्रमात गावातली काही मंडळी आली होती त्या ठिकाणी वयस्कर मंडळी होती आणि आमचे टाटा कंपनीचे जे प्लॅन हेड होते ज्यांनी मला ही संधी दिली ते पण आले होते. त्याची पत्नी आली होती, त्याची मुलं आली होती, सगळेच आले होते. गावातल्या लोकांनी ते म्हणजे तिथे साहेब आले की आम्हाला दाखवायचं. मग ते जेव्हा आले तेव्हा सगळी वयस्कर मंडळी बापून त्यांच्या पाया पडले आणि ते म्हणले की आमच्या एका मुलाला चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आमच्या गावाच्या वतीने तुमच्या आभार मानतो असे गाव. तेव्हा ते साहेब मला म्हणले ही तुझी लोक आहेत, ही गावातली लोक आहेत ना, याच्यासाठी काय करतोस का नाही, गावासाठी काय करतोस का नाही. मग मी म्हटलं एवढे सगळे आपण पिंपरी चिंचवडमध्ये सगळं कारखाने स्वच्छ करतोय तर त्याच्यावर आपलं गाव पण स्वच्छ करूया. आणि मग त्यावेळेला निर्मल घरांची स्वच्छता त्या आरामाने सुरू केलं होतं. आणि म्हणून 2002 मध्ये मी अख्खं गाव स्वच्छ करायला घेतलं आणि मला पूर्ण गावात मला पाठिंबा आणि सहकार्य दिले. म्हणजे या पाठिंबा सहकार्य असं नसतं म्हणण्यात अर्थ नाही की मला वाटतं तुम्हाला ग्राम स्वच्छतेचा अवॉर्डही मिळाला. हो, अवॉर्ड मिळाले त्या काळी अवॉर्ड मिळाले. पण ते व्यवस्थित काम झालं गावकऱ्यांच्या मदतीने. पण प्रेरणा सगळी तुझी. पूर्वी तुम्हाला आणखी एक गोष्ट शेतीतली सगळ्यात जास्त आवडायची ती म्हणजे बैल. हो, त्याच्यावर भयंकर प्रेम आहे तुमचं असं नाही की खिल्लारी जोडी आपली आपल्याबरोबर कायम असली पाहिजे आणि या खिल्लारी जोडीला घेऊन या भूताच्या माळावर रात्र तुम्ही यायचं. हो, इथे यायचं या शेजारच्या जंगलामध्ये जायचं. मला भीती वाटत नव्हती. रात्री गेलो आपण 1 तास असायचं आणि जोडीला 2 बैल आणि खांद्यावरती कोंबडी आणि हातात काठी आणि त्याचं मी ते सिंबल तिथं ठेवलेलं आहे. ते आठवण राहावी म्हणून मी ते तसं सांभाळून ठेवलं आहे. ती जी बैलांची प्रतिकृती आहे तशीच धष्टपुष्ट बैल होती तुमची. आहेत ना, अजून सुद्धा आहेत. अजून आहेत तसे 6 बैल असायचे माझ्याकडे. आता 2 घेतलेले आहेत मी. या सगळ्या अशा म्हणजे ग्रामीण भाग वैरण व्यवस्थित मिळेल की नाही बाकी सगळ्या या अवस्थेत तुमची बैल धष्टपुष्ट राहण्याचं काहीतरी वेगळं कारण असतं. नाही, एक तर मला त्याच्याबद्दल प्रेमच होतं. म्हणजे कधी एक वेळ माझ्या वडिलांनी मला एकत्र कुटुंब होतं. माझ्या एका चुलत्या आणि
त्यांच्याबरोबर मला त्याची आवड निर्माण झाली होती. आणि त्याकडे जेव्हा लोक असतात मी आमच्याकडे मोठे मोठे बाजार भरतात, त्या बाजारामध्ये पहिल्या दिवशी तुम्ही अशा टी व्ही विकत आणायचो. अशा तीन बाजारातल्या 3 जोड्या मी घेतल्या. मी असं ऐकलं की तुम्ही पहिल्यांच्या खाण्यापिण्याची जरा जास्तच रात्री गपचूप काळजी घ्यायची. ते काय होतं, ते हे जंगलामध्ये गवत खूप वाढलेलं असायचं आणि त्याच्या तिथं जाऊन पुढं चारणाला गर्दी असायची. राखीव जंगल असायचं. मग ते राखीव असायचं तर मी काय करायचो, 11 वाजल्यानंतरच रात्री घेऊन जायचो आणि सकाळी 4 वाजायच्या परत. कोणाला दिसायचीच नाही पहिली माझी. तर ती आवड होती मला, त्याची आवड होती. आणि ती आज म्हणजे हे जे कृषी पर्यटन आणि हा सगळा विषय उभा राहिला त्याच्यापासून तुमची आवड हाच त्यातला सगळ्यात आवड महत्वाचा. आणि एकतर त्याला ग्रामीण भाग आणि शहरी भाग. शहरातल्या लोकांना मुलाला गाई म्हणजे काय माहिती नाही. शहरातल्या मुलांना विचारलं दूध कोण देतं, तर ते मला गवळी देतो. गाय दूध देते, म्हैस दूध देते, त्याला माहितीच नाही. शहरातल्या लोकांनी गावातलं यावं, ग्रामीण भाग समजून घ्यावा. शेतकरी आहे, शेतकरी शेती कशी आहे, त्याची काय मेहनत करतो, किती कष्ट करावे लागतात, त्याला काय मिळतं काय, हे सगळं ते पण त्याला पाहायला मिळावं. आणि शेतकऱ्याला असं काय आपण म्हणू त्याला असं शेतीला पूरक व्यवसाय मिळावा आणि म्हणून ते कृषी पर्यटन मिळावं. मगाशी बोलताना म्हणलं की काही काळ राजकारणामध्ये म्हणजे तुम्ही उपसभापती पण झाला पंचायत समितीचे, पण नंतर राजकारणात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राहण्यात सहसा असं होतं की एका राजकारणात आणि असं लोकसंख्या घेऊन जाणारा माणूस असेल तर तो सहसा बाहेर पडत नाही. माझी द्विधावस्था होती. मला एक प्रसंग असा झाला होता की त्यावेळेला आयची लतीफ आपले गव्हर्नर होते, लतीफ साहेब, आणि त्यांच्या मिसेस बिल्किस लतीफ त्या व्हिजिटला आल्या टाटा मोटर्स आणि त्यांच्याबरोबर होते पु. ल. देशपांडे साहेब. आणि त्या अशी मोठी व्हिजिट असल्यामुळे स्वच्छतेचं काम मी फार चांगलं करायचो, मनापासून करायचो. आणि ते काम केलं, रात्रभर काम केलं आणि सकाळी मी लवकर घरी गेलो. त्याच्यानंतर यांची जेव्हा भेट झाली, गाडीत उड्या ट्रेनमध्ये फिरवलं, परत आल्यानंतर पु. ल. देशपांडे साहेबांनी मॅनेजमेंटला विचारलं ही स्वच्छता कोण करतं तुमची, तर ते म्हणजे आमच्याकडे आहे असं. ते म्हणजे मला भेटता येईल का तेवढं, ते म्हणजे होतं. मला फोन केला आणि बोलवून घेतलं आणि मी कंपनीत आल्यानंतर पु. ल. देशपांडे साहेबांनी शाबासकीची थाप मारली माझ्या पाठीवर. आणि त्यांनी त्यांच्या रिमार्क भरपूर घेऊन ठेवलं. औद्योगिक परिसरात ताजमहल पाहिल्याचं समाधान मिळालं. आणि मग ते तिथं झाल्यानंतर टेल्को कंपनीने काय केलं, जिथं टाटा कंपनीचे कारखाने आहेत तिथली स्वच्छता बघायला आणि शिकवायला मला पाठवायला लागले. ते जमशेदपूरला गेलो, लखनौला गेलो, जिथं त्यांचे कारखाने आहेत. आणि मग ती एक आवड निर्माण झाली. म्हणजे राजकारणात मला आवड निर्माण नाही झाली, कारण एक पु. ल. देशपांडे साहेबांचं सर्टिफिकेट. अगदी स्पष्ट भाषेत बोलायचं तर स्वच्छ कपड्यात हिंडण्यापेक्षा स्वच्छ भागात हिंडण्याला आवडतं. हे सगळं एकीकडं, पण तुमची जी मूळ शाळेत असताना नाटकं बसवणं, काम करणं ही सगळी आवड होती. या सगळ्या धकाधकीमध्ये या गोष्टींची संबंध राहिला होता का? कशाचा? नाटक म्हणा, सिनेमा नंतर आता ती माझी नाटकाच्या वर कमी झाल्यानंतर मग चित्रपट सृष्टीकडे आलो. त्याचं काय? त्याचं कारण असं झालं की महेश मांजरेकरांचा मिफ्ता कार्यक्रम व्हायचा, मिफ्ता अवॉर्ड्स व्हायचे आणि त्याच्याबरोबर मी हाँगकाँग मकाऊ केलं, दुबई केली आणि ऑस्ट्रेलियाला गेलो. हे 2-3 कार्यक्रम त्यांच्यावर आम्ही केलं. हाँगकाँग मकाऊला पवार साहेब होते, त्यांच्या बदली साहेब आले होते. अशा गोष्टी आणि दुबईमध्ये हे होते राज ठाकरे होते आणि मिसेस फडणवीस होते आणि ऑस्ट्रेलियाला सुनील गावस्कर. त्या कार्यक्रमामध्ये काही झालं असं की आता हा सुमन बसलाय माझ्या आणि पुढच्या आपल्याला प्रमुख पाहुणे होतो, त्यामुळे पुढच्या शिकवण मी राजेंद्र आणि बाकीच्या जेव्हा अनास होते, मकरंद अनास होते, मी तिघे बसतो आणि हा पुढच्या सीटवर बसलेला होता. त्याचं आम्हाला पुढे घ्या, मला पुढे घ्या, असं तसं सारखं चालू होतं सुमनचं. तर मला ते थोडंसं आधी घेऊ शकत नव्हतो, कारण आमच्यासाठी पुढची लाईन रिझर्व होती, त्याच्यामुळे त्याला काही पुढं घेऊ शकलो नाही.
पण नंतर तुझा रडवेला झाला. मी नंतर की आता तुला पुढच्या लाईनमध्ये यायचे, पण तू जर चित्रपट सृष्टीत काम केलं तर तुला बघायला लोक पुढच्या लाईनमध्ये येतील. म्हणून त्याला थोडीशी त्याची आवड झाली आणि मग आम्ही त्याला ती थोडंसं त्याला खतपाणी त्याला होतं थोडंसं ते खतपाणी घालून तो मग बॉईज 1, बॉईज 2, बॉईज 3, बॉईज 4 कॉपी आणि बरंच काही बाकी असे 7-8 चित्रपट काढले. असा तो प्रवास त्यांच्यात होता. एक सुदैवाची गोष्ट असते, काही वेळा काही गोष्टी जोडून देतात म्हटलं पाहिजे. आजचा दिवस कसा आहे, कॅमेरा डे असतो. त्यामुळे चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये आपण आता जे काही सगळा उल्लेख केला तो इतका योगायोग वेगळ्या जुळून आहे. पण तुम्ही त्यावेळेला जेव्हा नाटक करत होता, अनेक तुमचे त्यावेळेचे सहकारी किंवा इतर लोक असं म्हणतात की तुम्ही फार हरडे डायलॉग म्हणायचे नाटकातले सर्व. असं नाही की ते प्रत्येक नाटकात होतं असंच काहीतरी एकच त्याला नाटकामधला तुमच्याकडून सुधाकर ऐकणे ही फार मजा असते असं नाही. नाही ते नाटक मी ते नाटक पाहिलं पण नाही. नाटक पाहिलं नाही, पाहायचा योग मला आला नाही. पण मला असं थोडंसं ते नाटक 1917 साली लिहिले राम गणेश गडकरी साहेबांनी. 100 वर्ष होऊन गेली. तर ते थोडंसं मित्रमंडळीकडे असं बसलो की तो सुधाकराचा आणि याचा तळेरामचा जो डायलॉग आहे, सुधाकर एक नामांकित वकील होता, बरोबर, त्याचं नाव होतं चांगलं, पण मित्र चांगले होते त्या संदर्भ. तर त्या संधीपायी आम्हाला थोडंसं तर नंतरच्या काळामध्ये कसं वाढत गेलं आणि त्याच्यानंतर शिंदू आपली संस्कृती. तर ते नवरा किती चुकला काही झालं तरी पती आपण विश्व शेवटी त्या बायका पाय देतात, पाय पडतात. तर तो त्याच्यात एक डायलॉग होता. त्या डायलॉगमध्ये मी कसे बोलले असतील हे मी माझ्या इमेज मी तयार केली, मी तो पाहिलं नाही आहे. तर ते खूपच कसं कृष्णाबीन झाला सुद्धा. वकिली गेली, सगळं गेली, सगळं गेलं आणि सगळे खिंड मनानं घरात बसले. आणि त्यावेळेला शिंदू त्याचं साखर करत की पडत असतात. त्यावेळेला तो जो 4 पैसा टाळला एक डायलॉग जो आहे तो मी लक्षात ठेवला होता. कधी कधी मित्रमंडळीच्या मध्ये बोलत असतो. तर ती शिंदू कशी बोलली असेल, सुधाकर कसा बोलला असेल, तर ती बोल असेल की शिंदू बसली खिंड मनानं बसली. सुधाकर तो तिच्यापेक्षा खिंड असं शांतपणे असं खुर्चीत बसलेला आणि ती बाहेर पडते. तेव्हा सुधाकर शिंदू काय करतेस, माझ्या पाया पडतेस. या सुधाकराच्या या दारोबा सुधाकराच्या सगळं सारे धन दौलत विद्या प्रतिष्ठा सारं काही दारूच्या प्याऱ्यात घडवलं त्या सुधाकराच्या. नाही शिंदू, माझ्या या पायावरती मस्तक ठेवण्यापेक्षा तुझ्या त्या पायाच्या नमते सरशी या सुधाकराला दूर कर लुटून देतेस. असं थोडंसं की त्यातून तेवढ्या पुरतं जरी लोकांना वाटलं ना, नाही बाबा थोडंसं तरी खूप झालं. एक वेगळा प्रश्न असा विचारायला वाटतं की नॉर्मली असं नेहमी म्हणतात की पिढी बदलते त्याप्रमाणे संवाद बदलतो, त्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी बदलत जातात. तुमच्या साधे जीवनापासून बोलायला त्या काळातले शिक्षक, त्या काळातले विद्यार्थी, त्यांच्यातली भाषा आणि आज तुम्ही निर्माते होत असताना बॉईज 1 ते बॉईज 4 मधली भाषा कसं काय जुळवून घेतलंय? जुळवून आता आम्ही 3 पिढ्या, मी राजेंद्र आणि सुमन, आम्ही तिघे एकत्र बसतो. आमच्या दादाला कधी कमी होत नाही. अगदी चेष्टा मस्करी करत आणि ते सांभाळलं. म्हणजे त्याला मी सांगून ठेवलं की मी तुझा आजोबा नाही, मी तुझा मित्र आहे, माझ्याशी मित्रासारखा आणि तो मित्रासारखा राहतो. फक्त मी त्याच्या जास्त जवळ जात नाही, कारण तो माझ्यापेक्षा माझ्यापैकी मित्र आपले अनेक राजकीय लोकांशी जवळचे असतात. श्रीदेवसाठी पहिल्यांदा अधिकारी नंतर राजकारणातही आले, पण इथे अगदी जवळ असतं तर
विषय असा होता की राष्ट्रपतींना बँकेत व्हिजिटला आणायचं होतं. या विषयावरती चर्चा चालली होती. पहिला माझा प्रश्न घेतला, चहा वगैरे घेतला सगळे एकत्र आणि मी निघालो असेल. त्यानंतर पवारसाहेब मी संचालक आहे, मग कसं आपण बँकेबद्दल बोलायचं. मी म्हणजे याची मोठी वरच्या लेवलवर काहीतरी चर्चा असेल म्हणून मी निघायला लागलो. साहेबांनी मला बसवून घेतलं. या प्रकारे साहेबांचा बऱ्यापैकी मला सहवास मिळाला आणि त्यांचंही बऱ्यापैकी मार्गदर्शन मिळालं, विशेषतः त्या स्मारक समितीच्या संदर्भात. 26,980 लावली. आता 74च्या हिशोबाने तेवढी वाढवलेली आहे. आता मी 75मध्ये होईल, पण त्या मी 80 जागेची गॅरंटी नाही. जर मी 80 पर्यंत जाणार नसेल, 85 पर्यंत मिळणार नसेल, तर मी माझ्या गाड्यांची मोठी गाड्या मी 101 नंबर ठेवल्या गाड्यांचे. मला म्हणजे 101 ठेवायचं कारण काय, म्हणजे मी 101 वर्ष चालणार नाही. जरी 101 वर्ष जगलो तरी 80-85 हे नसणार आहे, शरीर मला साथ देणार नाही. मग पुढच्या 100 वर्षाची मी झाडं लावायला पाहिजे. 36,500 तेवढे आजच लावून पडवायचं 1 वर्षावर. 100 वर्षाचं टार्गेट ह्या पुढच्या वर्षात 2 वर्षात पूर्ण करायचं आणि त्यांना सपोर्ट करायचं. असं अनेकदा पुण्यामध्ये असतं, दादासाहेब कुठे दादासाहेब शेतात याही वेळेत तुम्हाला शेती करायला आवडते आणि त्याच्यामध्ये रमायला फरक आहेच. इथे बोलत सगळं हे असं कसं काय घडतो? मी काय करतो की मी सुप्रीम टूर्स अँड ट्रॅव्हल नावाची कंपनी काढली आणि मी त्या कंपनीतर्फे म्हणजे आता ती आवाज राहील नाही. मग मूळ ह्याच्यात यायचं. इथं शेती आहे, बऱ्यापैकी शेती आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. मुलगा येणार नाही, नातू येणार नाही, ते काही करणार नाही आहे किंवा त्यांना त्याची आयडिया त्यांनी आयुष्यात अशी कुठली घटना आहे की जी कायमस्वरूपी मनावर ओढली गेली? मला शिक्षण पूर्ण करता आलं नाही आणि लग्न झालं त्यामुळे हिंदी बोलता येत नव्हती. आता उद्योगपती झालं, मला इंग्रजी बोलता येत नाही. ती माझी चिंता आहे. संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्यावरती प्रभाव टाकणारे अनेक व्यक्ती असतात, अनेकांकडे आपण शिकत असतो. विशेषतः समाज जीवनात जो माणूस शिकत असतो त्याच्यावरती तर खूपच लोकांचा प्रभाव असतो. पण अशी कुठली एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीमुळे मी आज जे काय आहे ते घडलोय असं वाटतं? माझ्या आहे ते शेतकरीच होते. शेतकरीच होते. माझ्या कुटुंबामध्ये नोकरी करणारा त्याला सोडणार पहिला माणूस. माझे वडील आजोबा कोणी म्हणजे मी शेती बाहेर नोकरी केलेली होती. नोकरी करणार गाव सोडून बाहेर नोकरी पाहिजे. एक फार चांगली गोष्ट आहे की वडिलांचं नावही विठ्ठल आणि वारीची सुरुवात होत असताना त्यांचं स्मरण आपण करताय याच्याविषयी कुठलीच असू शकत नाही असं मला असं वाटतं. दादासाहेबांच्या आयुष्यामध्ये अशा अनेक घटना, अनेक व्यक्तिमत्व, अनेक गोष्टी आहेत. पण आज आपण त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जमलोय. ज्या लोकांना गावकऱ्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल, सुईच्या दृष्टीने आपण 29 तारीख ठरवली होती, पण खरं तर त्यांचा जन्मदिवस आहे 2 जून आणि 2 जूनचं आणखी एक महत्व असतं कारण त्या चित्रपटसृष्टीतही आता सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि त्यांची कंपनी प्रचंड काम करत आहे. अवधूतजींचं आता लागलं झालं स्वागत आहे. या 2 दिग्गजांचा जन्मदिवसही 2 जूनच आहे. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आणि ज्यांची कदाचित चित्रपट त्या काळात त्यांनी पाहिले असते त्यांनी सांगितले की राजेश खन्नांना घेऊन आलो होतो. राज कपूर साहेबांचा स्मृती दिनी 2 जूनच असतो. त्यामुळे चित्रपटसृष्टीशी अनेक लोकांचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगात सगळ्यात जास्त जिने आपल्यावरती राज्य केल्यावर आणि एलिझाबेथची आता गेली दुसरी, तिचा राज्यारोहण सोहळा 2 जूनचाच होता. त्यामुळे मला एकच म्हणावं असं वाटतं शेवटाकडे येताना की त्यांनी जरी खंत व्यक्त केली असेल की मी फक्त 11वी पर्यंत शिकलो, लग्नाच्या वेळेला हिंदी येत नव्हतं, आज उद्योगपती झालो तरी इंग्रजी अजून मला नीट येत नाही, तरीही जीवनाच्या शाळेमधनं एवढं मोठं शिक्षण घेणारा माणूस कर्तृत्वावरती काय उभं करू शकतो त्याचं एक सुप्रीम पिक्चर तिथेच आपण सगळ्यांना बसलोय असं मला असं वाटतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनपूर्वक दादासाहेबांना
दीर्घ आयुष्य याची परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्यांनी आधीच सांगितलं की डॉक्टर या एकमेव दंडाला मी पैसे देते, एकही गोळी अजून माझी नाही. याचप्रमाणे इतरांनाही बरोबर घेऊन आपल्या सगळ्या सोबतीच आपल्यामध्ये काम करत राहतील या अपेक्षेने त्यांच्याबरोबरचा संवाद संपवतो. मला साहेब खूप खूप धन्यवाद. या निमित्ताने अनेक गोष्टी लोकांना आपल्या आयुष्यातल्या कळल्या. शेवटचा फक्त प्रश्न एवढाच आहे संपवताना, तुमच्या सहकाऱ्यांना आणि तिथपासून म्हणजे साधारणतः 20 ते 80 या रेंजमधली लोक सगळे काय सांगावं असं वाटतं आज तुमच्या परिचयात? 75च्या निमित्तानं त्यांना मी थोडंसं मी असा सल्ला देणार किंवा त्यांना एका टाईम कमी मोठा नाही. पण जर आपण जे पूर्वीची पिढी होतं की लोक एका घरामध्ये म्हणजे ह्या प्रेमाने एकत्र राहत होते आणि प्रेम एक दुसऱ्याला देत होते, जेव्हाला जीव लावत होते, त्या पद्धतीने जर समाज याच्यामध्ये जर हे झालं शत्रूच्या पद्धतीने आपण काही शत्रू नाही दुसऱ्याचे. मला मी कॅनडाला गेलो कॅनडाला आणि तिथे पोर्तुगीज कपल होतं. फिरायला गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं यू आर फ्रॉम इंडिया? हो, व्हेरी इज इंडिया. आता मी त्याला काय सांगू, बाहेर कुठे कसं सांगू, मी जरा शांत राहिलो. तर तिथे महिला गेली, हू इज युअर नेबर कंट्री? पाकिस्तान. हो, पाकिस्तान सांगता तुम्हाला शेजारी म्हटलं की काही करायचं म्हणजे हे साधारणतः मी पहिल्यांदा अनुभवलेल्या आहे सगळ्या गोष्टी असल्या म्हणून मी एक सांगितलं की एक नाही एखादा जीव देता पण तुम्हाला जीव घेण्याची भाषा तरी करू नका. आज थोडंसं काही ठिकाणी समजत असं ते, तर ते फक्त सगळं सोडलं पाहिजे. मला असं सांगता राहिलं माझं आहे की मी हे सगळं करत असताना माझ्या नावापुढे डॉक्टर लावलं जातं. मला माझी मुलीने तो डॉक्टर झाला असतो नाही, माझ्या व्यवसायामध्ये डॉक्टर पदवी दिली. मला श्रीलंका युनिव्हर्सिटीने मला डिलेट दिली, ओपन युनिव्हर्सिटीने आपल्याला डॉक्टरेट दिली आणि त्यामुळे आता आमच्या इथं कुठे बसले आपले जिल्हा बँकेचे आपल्याचे विठ्ठलराव मोरे माने, ते मला फक्त डॉक्टर न चुकता डॉक्टरेट लावतात माझ्या नावावर. जिथं जाईल तिथं डॉक्टर बाबासाहेब शिंदे. तेव्हा बरं झालं या सगळ्या लोकांसमोर या लोकांना माहिती नव्हतं काय आहे ते. आपल्या निमित्तानं चर्चा करता आली, मनातले मनोगत आहे ते शेअर करता आले. कर्मवीर कर्मयोगी वगैरे या पद्धत पूर्वीच्या काळात दिल्या जायच्या. आता जास्त चांगली अधिकृतता त्याला आली म्हणून आपल्याला विद्या वाचस्पती असं कर्मावरनं दिलेलं हे म्हणजे खऱ्या अर्थाने पदवी आहे असं मला असं वाटतं. आणि ती सार्थ आहे. अन्यथा खूप लोक ती मिळवण्यासाठी धडपडत असतात, पण नकळत चालत येणं आपल्या कर्मामुळे याच्यापेक्षा मोठा सन्मान नाही असं मला असं वाटतं. तेव्हा दादासाहेब दीर्घ आयुष्य तर आपल्यासाठी चिंतलेलं आहेच. आपली प्रेरणा पुढच्याही पिढ्यांपर्यंत, कारण तिसऱ्या पिढीलाही दोस्त मानून चालणारे तुम्ही आहात, नातवालाही पुढच्या पिढ्यांपर्यंत अशीच चालू राहावी एवढीच आमच्या सगळ्यांचं दैवत असलेल्या नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्यातला कलाकार असा जिवंत राहावा, माणूस जो उत्तम आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा आणि आपलं कार्य आणखी जोमानं चालावं हीच इच्छा. धन्यवाद.